नमस्कार, राम राम, जय हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण या व्हिडिओ मध्ये मी जोधपुरी सूट घातलाय. आता तुम्ही म्हणाल, भाऊचं लग्न जमलं की काय? असं काही नाहीये, माझं काही लग्न वगैरे जमलं नाही. लग्न जमलंय, परंतु ते पण चक्क आजोबाचं. मित्रांनो, आतापर्यंत अनेक विवाह सोहळ्यांना हजेरी लावली असेल आणि आजचा जो विवाह सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात, ज्या विवाह सोहळ्याबद्दल तुम्ही जाणून घेणार आहात, तो विवाह सोहळा जगाच्या पटलावर अनोखा आहे. आतापर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील, मग तो आमदाराचा असेल किंवा खासदाराचा असेल किंवा मुख्यमंत्र्याच्या मुलाचा असेल. विवाह सोहळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तरुण जोडा आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु या विवाह सोहळ्यामध्ये चक्क 85 वर्षाच्या नवरदेवाचा विवाह जमलेला आहे. मित्रांनो, इथं अनेक तरुणांना मुलगी भेटत नाही, परंतु आजोबाचं लग्न कसं काय जमलं हा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे पडला असेल. नाशिकच्या वणी या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. वणी या ठिकाणी सप्तशृंगी बुद्ध आश्रम आहे. या आनंद आश्रमामध्ये चिरंजीव संतोष आणि ची सौका जाईबाई यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा कसा पार पडला चला सांगतो. तर मित्रांनो, झालं असं की या आश्रमामध्ये हे आजी आजोबा गेल्या 1.5 वर्षापासून राहतात आणि या आश्रमातील वृद्धांची सेवा करतात. त्यांनी या आजी आजोबांना विचारलं की बाबा, तुमचा वाढदिवस कधी असतो, तुमचं लग्न कधी झालं? तर या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आजोबांनी सांगितलं की मला माझा विवाह सोहळा आठवत नाही. बाबांचा विवाह सोहळा झाला स्वातंत्र्यपूर्वी, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटेल नव्हतं तेव्हा बाबांचा विवाह सोहळा 1944 साली झाला. मित्रांनो, बाबांचा विवाह हा बालविवाह होता, त्यामुळे बाबांना काही माहिती नाही. आताचे लग्न सोहळे पाहिले की अनेकांना वाटतं, जे जुने लोक आहेत, असं वाटतं की या विवाह सोहळ्यामध्ये जसं मेहंदी असते, हळद असते, असा विवाह सोहळा आपला देखील व्हायला पाहिजे होता. आणि हीच खंत बाबांनी या आश्रमातील जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडे व्यक्त केली आणि आश्रमातील ट्रस्टी यांनी विचार केला की आजोबांचं वय आहे 85, आजीचं वय आहे 83, तर यांच्या आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेलं जे आयुष्य आहे, त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांना हा आपण आनंद दिला पाहिजे. मित्रांनो, हा विवाह सोहळा इतका खास होता का त्या विवाह सोहळ्यामध्ये मेहंदी असेल, हळद असेल, लग्न असेल, वऱ्हाडी असते, जो आपण आहेर करतो तो असेल, अनेक गोष्टी या विवाह सोहळ्यामध्ये जे आत्ताच्या काळामध्ये चालू आहे. आत्ताच्या 21व्या शतकात जसे विवाह सोहळे पार पडतात तसाच विवाह सोहळा या आजी आजोबांचा पार पडला. आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला मी देखील हजेरी लावली आणि या विवाह सोहळ्याला बाबांना हळद देखील लावली, बाबांच्या अंगावर अक्षरा देखील टाकल्या आणि या बाबांच्या लग्नामध्ये गोडधोड सुद्धा जेवण केलं आणि बाबांना येताना आहेर देखील केला. चला, या विवाह सोहळ्याचे काही क्षणचित्रे, काही व्हिडिओ, काही फोटो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. चला मग बाबाच्या लग्नाला चलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आपण पाहताय नाशिकच्या सुप्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेला हा सप्तशृंगी आनंद आश्रम, नांदोरी तालुका, कळवण, नाशिक. मित्रांनो, जगाच्या पटलावर हा पहिलाच ऐतिहासिक विवाह सोहळा असेल असं मला वाटतं मित्रांनो, आणि माझ्या पाहण्यातला पहिलाच हा विवाह सोहळा आहे. आश्रमात प्रवेश करताना एक मेसेज आपल्या डोळ्यासमोर दिसतो आणि तो मेसेज म्हणजे आश्रमातील आईबाबांच्या मुलांना या ठिकाणी येण्यास बंदी आहे. काय कारण असेल ते तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल. मित्रांनो, एखाद्या चित्रपटाची कहाणी ऐकतोय किंवा एखादा चित्रपट बघतोय असं वाटतंय, परंतु मित्रांनो, मी स्वतः या विवाह सोहळ्याला आहे आणि या ट्रस्टीने अतिशय प्रेरणादायी हा विवाह सोहळा घडवून आणलाय. त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वाजत गाजत आजी आजोबांना आता लग्नासाठी या आश्रमात घेऊन येत आहे. तत्पूर्वी हा विवाह सोहळा का पार पडतोय, कसा पार पडतोय हे आपण जाणून घेऊ. गावचे कन्या आणि निवाडे गावचे जावई यांचा बालविवाह झाला, परंतु त्यांचा तो विवाह त्यावेळेस झाला ते त्यांना आठवत नाही आणि म्हणून त्याला पुनर्उजाळा देण्यासाठी आज त्या आश्रमाने जो उपक्रम राबवला त्याबद्दल आमचाही त्याच्यामध्ये सहभाग व्हावा. त्यांचं वधू आणि वराचं स्वागत आम्ही निवाडे गावाच्या वतीने इथं प्रवेशद्वाराजवळ करत आहोत आणि आश्रमाच्या उपक्रमास आश्रमाचे जे प्रमुख आहेत गंगा भाऊ पगार
त्यांचंही मी अगदी अभिनंदन करतोय. त्याच्या वतीने आश्रमाचे तुमचे खूप मोठे धन्यवाद. तुम्ही सहकार्य केलं. चंद्र बलवंत देवा विद्या बलन दैव बलवंत देवा लक्ष्मी मित्रांनो, आजी आजोबाचं पुनर्विवाह करण्यामागे खूप मोठा आणि पवित्र असा उद्देश होता. तो म्हणजे आजी आजोबांना आपला बालविवाह आठवत नाही, आपला विवाह आपल्याला आठवला पाहिजे अशी खंत त्यांच्या मनात होती. म्हणूनच हा निर्णय त्या ट्रस्टीने घेतला. मित्रांनो, असं म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा परंतु आई विना भिकारी. म्हणूनच आई वडिलांना मित्रांनो जपा. या ट्रस्टींना मानाचा मुजरा चित्रपटाला साजेशी अशी कहाणी या ठिकाणी घडली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आज काय विषय समीर मुसळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या विवाह सोहळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.